जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। म्हाळुंगे नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाल्याशिवाय उद्घाटन करू देणार नाही, नागरिकांचा आक्रमक पवित्रा। संगमनेर शहरातील म्हाळुंगे नदीवरील पुलाचे काम ज्या ठिकाणी होत आहे त्याच्या दर्शनी भागामध्ये ठेकेदाराकडून काही अंतराचा भाग हा डांबरीकरण करण्यात येत असल्यामुळे म्हाळुंगे पुलाच्या परिसरातील नागरिकांनी या कामास विरोध केला आहे। त्या ठिकाणी डांबरीकरण न करता काँक्रिटीकरण करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली। या संदर्भात नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे। या ठिकाणी काँक्रिटीकरण करावे, अन्यथा पुलाचे उद्घाटन करू देणार नाही, अशी ठाम भूमिका येथील रहिवाशांनी घेतली आहे। सलीम शेखचे प्रतिनिधी हुसेन पटेल। काम चालू आहे म्हाळुंगे पुलाचे। तर त्यांच्या एस्टिमेट मध्ये असं दाखवलं की दोन कोपरे, एक स्वामी समर्थ मंदिरापासला आणि एक संतोषी मातेपासला की इथं डांबरीकरण करणार डायरेक्ट। तर आमचं म्हणणं हे आहे इथल्या नागरिकांचं, रहिवाशांचं की इथं पूर्णपणे तुम्ही पहिलं जसं काँक्रिटीकरण होतं तसं काँक्रिटीकरण करा, ज्यामुळे हा रस्ता पक्का आणि पूल कायमस्वरूपी राहील। हेच निवेदन आम्ही अर्ज म्युन्सिपालिटी नगरपालिका चीफ ऑफिसर साहेबांना द्यायले। ते म्हणे की आम्ही माणसं पाठवतो साहेब, लोक जुन्नर साहेब यांना त्यांना पाठवतो म्हणे पाहण्यासाठी, कारण ते एस्टिमेटमध्ये नव्हतं तर पाठवतो, माणसं काय आलेले नाही। ते चांगलं काम पक्का व्हावा हीच आमची विनंती। पुढील मग आम्हाला काही उपाययोजना करता येईल, नाही तर उद्घाटन करू नका, हे इथल्या लोकांचं मागणी। हे आम्ही चांगलं केल्याशिवाय आम्ही उद्घाटन करून देणार नाही। शाहीनगर आणि पंपिंग स्टेशन पुलाचं काम झालेलं आहे, पण चोचकर राहिलेलं आहे ना, हे थोडं राहिलंय। चोचकर राहिलेलं आहे ना। आम्ही म्हणत नाही का नाही असं नाही, पण आमचे मुलं लहान लहान आहे, लोकांची मुलं आहे, बालवाडी तिथे झालेली आहे। इथं काँक्रीटीकरण पाहिजे, इथं काँक्रीट करायलाच पाहिजे, इथं काँक्रीट करायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काय तुम्हाला डांबरीकरण करायचंय ते तुम्ही करू शकता, पण आम्हाला हे काँक्रीटीकरण पाहिजे। आम्ही चीफ ऑफिसरला सगळं काही निवेदन दिलेलं आहे, आम्ही उद्घाटन करून देणार नाही, उद्घाटन करू नका। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत।